नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। अरे गाडीवर काय टाकली काढा। एवढी सगळी मोकळी जागा दिली सोडून आणि गाडीवर ज्यांनी मिरच्या वाळायला घातल्यात तुमच्या घरचे करतात का असे? नगर निघालो होतो, गाडी फक्त धुवायला टाकायची होती। पोपट शेडच्या शेजारी आहे ना प्रेशर पंप होता, म्हणलं आता तुमच्या जोडीदाराकडून धुवून घ्या, मला थोडं काम आहे। तर आपल्याला दुसरी गाडी न्यायला चालते डायरेक्ट जालन्यावरून बरं का। सुमित भाई 2-3 महिन्यांनी भेटला, कारण ते पुण्यात शिफ्ट झाला। अमित भाऊला कामाचे पैसे दिले आणि ते न मोजताच खिशात घातले बरं का। डायरेक्ट गेलो संकेत देवल्याच्या ऑफिसला आणि त्याचं ऑफिसलाही मला आवडलं बरं का। बघा काय म्हणतोय मीच, सेटअप दिसतोय ना, हे संकेत देवल्यांचा सेटअप, त्यांच्या स्टुडिओत आज आपण आलो होतो। फक्त एक टेम्पररी बघितलं कसं वाटतंय काय। तुम्हाला जर ग्लो ही लाईट जर आवडत असेल ना तर सांगा मला कमेंट करून, आपण असं एक सेटअप बनवायचा प्रयत्न करू। आजचा अख्खा दिवस उपाशी तापाशी जालन्याच्या पोरा संघातला, शेवटी त्याने आपल्याला वाऱ्यावर सोडले एकट्याला, पण आपल्याला भेटले साक्षात भगवानराव म्हणजे भगतात्या। घरी येऊन आपल्याला जायचं होतं आरंगावला, पण हिंदवी मागे लागली होती आणि आरंगावला बाळूमामाचे मेन राहिले। 15 दिवस झाले आपल्याला काही जायलाच जमलं नव्हतं आणि आज शेवटचा दिवस होता, त्याच्यामुळे सगळ्या घरच्यांना घेऊन आपण गेलो। अरे म्हणलं एवढी गर्दी आणि मस्तपैकी आरती बिरती झाली आणि आज एकादश होती, त्याच्यामुळे सगळ्यांना खिचडी होती बरं का। आता आम्ही करतो खिचडी, तोपर्यंत तुम्ही म्हणा बाळूमामाच्या नावानं चांग भलं। धन्यवाद।